नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये श्री रामचंद्र पाटील यांचा अनुभव वाचलेला आहे. महाराजांच्या अंगाराचं महत्त्व ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. तर त्याबद्दलचंच आजचं हे विवरण आहे. म्हणजे निष्ठावंत ज्याचा भाव तयापासी देव, हे आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये ह्या ज्या ओळी आहेत ह्या वाचलेल्या आहेत आणि त्यामध्ये श्री रामचंद्र पाटील यांचा अनुभव देखील आपण वाचलेला आहे. श्री गजानन महाराजांचं अंगाराचं महत्त्व आपण वाचलेलं आहे. तर या ग्रंथामध्ये अतिशय डीपली त्याबद्दल सांगितलं आहे. ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. वाचून यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे की मी वाचलं आणि मी जर तुम्हाला सांगितलं तर माझ्या शब्दामध्ये थोडाफार फेरफार होऊ शकतो, परंतु मी जर का तुम्हाला ॲज इट इज ते वाचून दाखवलं तर तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे ते कळेल आणि महाराजांवरचा जो विश्वास आहे आपला अजून द्विगुणित व्हायला मदत होईल. महाराज काय आहेत, महाराजांचं लीला काय आहेत, महाराजांचं रसाळ चरित्र आहे. खरंच महाराजांचा जो 32 वर्षाचा जो कालखंड होता तो अतिशय रसाळ आणि मधुर आहे आणि आपण खरंच आपलं अहोभाग्य आहे की महाराजांची आपण भक्ती करत आहोत किंवा महाराजांनी आपल्याला आपल्या भक्तामध्ये निवडलेलं आहे. आपलं खरंच खूप जास्त भाग्य आहे. महाराज आपल्यासोबत आहेत, महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती आहे. त्यामुळेच आपण महाराजांच्या बद्दल बोलतो आहोत किंवा मी बोलते आहे, तुम्ही ऐकता आहात किंवा आता मी वाचून दाखवणार आहे ते तुम्ही ऐकणार आहे. ही खरंच महाराजांची आपल्या सगळ्या गजानन भक्तांवरती अतिशय कृपा आहे. त्यामुळे आपण महाराजांच्याबद्दल तर माझं असं असते की आपण जेवढं महाराजांच्याबद्दल जाणून घेऊ शकू तेवढं जास्तीत जास्त महाराजांच्याबद्दल जाणून घ्यायचं, वाचायचं, अध्ययन करायचं. त्याने काय होते की आपली भक्ती अजून पुष्ट व्हायला मदत होते. महाराजांबद्दलचा जो विश्वास आहे तो अजून आपला अधिक जास्त वाढत चालतो. महाराजांनी त्या काळातही अनेक भक्तांना सांभाळलेलं आहे, सावरलेलं आहे आणि अजूनही महाराज त्यांच्या एकनिष्ठ भक्ताला सांभाळत आहेत. फक्त आपल्या भक्तीमध्ये तेवढी श्रद्धा हवी, आपल्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती हवी आणि जेवढ्या शक्तीने आपण महाराजांची भक्ती करू, जेवढ्या निष्ठेने आपण महाराजांची भक्ती करू तेवढेच आपल्याला अनुभव येणार आहेत. तर आजचा हा जो विषय आहे, निष्ठावंत ज्याचा भाव तयापासी देव, हे मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. याचं अतिशय स्पष्ट विवरण आणि एकदम डीपली विवरण इथं केलेलं आहे. निष्ठावंत ज्याचा भाव तयापासी देव. रामचंद्र पाटील हे कृष्णाजी पाटील यांचे एकुलते एक चिरंजीव. ते महाराजांचे परमभक्त होते. त्यांना 3 अपत्ये होती. चंद्रभागा, ताराबाई व 2 मुली आणि पुंडलिक हा मुलगा असा त्यांचा परिवार होता. महाराजांची या कुटुंबावर विशेष प्रेम आणि कृपा होती. महाराज काही दिवस खंडू पाटील यांच्या घरी वास्तव्य करून होते व त्यानंतर ते कृष्णाजी पाटलांच्या मळात राहिले. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी किंवा कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, या उक्तीप्रमाणे महाराजांना देखील या पाटील पुत्राविषयी हरिक म्हणजेच लोभ वाटावा यात काही नवल नव्हतं. रामचंद्र पाटील हे सन 1913 ते 1948 सालापर्यंत शेगाव संस्थानाचे व्यवस्थापक होते. त्यांनी महाराजांची मनोभावे सेवा केली. महाराजांवर त्यांची अढळ श्रद्धा होती. वयाच्या 18व्या वर्षी चंद्रभागाबाई गरोदर असताना रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या माहेरी शेगावी बाळंतपणासाठी आली. या गरोदरपणात तिच्यावर मोठा दुर्धर प्रसंग ओढावला. प्रथमतः तिची प्रसूती फार कष्टाने झाली. त्यातच तिला ताप आला. बाळंतीणीला सततचा ताप पाहून तिला डॉक्टरांनी तपासले आणि तिला नवज्वर असल्याचे निदान केले. डॉक्टरांनी सर्व उपाय केले, विविध औषधे झाली. त्या औषधांनी थोडेसे बरे वाटू लागले, परंतु रोग पूर्णपणे बरा होईना. ती वारंवार आजारी पडू लागली. शेवटी औषध उपचारासाठी तिला अकोला येथे नेले. तेथेही अनेक वैद्य झाले. प्रत्येकाने आपापली वेगवेगळी मते सांगितली. कुणी नळसंग्रही झाली असे सांगितले तर कुणी क्षयरोग झाल्याचे निदान केले. कुणाचाही कुणास मेळ लागेना. शेवटी रामचंद्र पाटलांनी विचार केला की आता आपला वैद्य म्हणजे श्री गजानन महाराज, तोच हिला तारेल किंवा मारेल. त्यांनी चंद्रभागाबाईला महाराजांचा अंगारा आणि तीर्थ औषध म्हणून दररोज प्यायला देणे सुरू केले व इतर सर्व औषधे बंद केली. संपूर्ण भार श्री गजानन महाराजांवर सोपून रामचंद्र पाटील निश्चिंत झाले. पिता मोठा निष्ठावंत, समर्थावरी अवघा हेत. हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता जाहला. तिला उठवत नव्हते शय्यसी, तीच आली दर्शनासी. पायी चालत मठाशी, हे महत्त्व अंगाराचे. महाराजांच्या तीर्थ अंगाराने मुलीस गुण आला. ती अंथरुणावून उठू शकत नव्हती. ती थोड्याच दिवसात स्वतः चालत महाराजांच्या मठात दर्शनास आली. अशा प्रकारे महाराजांच्या अंगाराने व तीर्थाने किमिया केली. ही अनेक लोकांचे आजार या अंगाराने बरे होतात. मात्र तेथे श्रद्धा पाहिजे. शुद्ध श्रद्धा व भाव. जोपर्यंत श्रद्धा नाही तोपर्यंत त्याचा अनुभव येणार नाही. पण जेथे श्रद्धा आहे तेथील कृपेला तोटा नाही. श्रद्धाय
मापुनेय सर्वम, श्रद्धावंतास तेथे सर्व काही मिळते. निष्ठावंत ज्याचा भाव तयापासी देव, उपासकपदी भाव उपासके ठेवावा. येथे खऱ्या निष्ठेची जरुरी आहे. काम चालवू निष्ठेपासून कोणताही लाभ होत नाही. या निष्ठेसाठी बुद्धिमत्ता नको, शिक्षण नको, फक्त शुद्ध अंतःकरण पाहिजे. मात्र आपले तसे होत नाही. आपण सतत बुद्धिचातुर्याचा प्रयोग करीत असतो. श्रद्धेमध्ये चातुर्य चालत नाही. श्रद्धा पारदर्शक असणे अगत्याचे आहे. तेचे चलाखी आली की श्रद्धा संपली. श्रद्धा म्हणजे समर्पण. श्रद्धा म्हणजे मन, बुद्धी व अंतःकरण सर्व उपासकाच्या पायी अर्पण करणे. अशी श्रद्धा ज्या भक्ताजवळ आहे त्याला कृपा प्राप्त व्हाव्यास वेळ लागणार नाही. माणूस फार चलाक प्राणी आहे. तो सदानकदा बुद्धी उगाळून पित असतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाबतीत त्याची फसवी बुद्धी आड येते. याचा अर्थ असा नाही की त्याने बुद्धीचा वापर करू नये. खरे पाहता बुद्धी म्हणजे मनाची निश्चयात्मक भूमिका. पण आपण नाना तऱ्हेच्या युक्त्या करीत राहतो. स्वतःपेक्षा औषधावर जास्त विश्वास व भरोसा असतो. आपण स्वतःला विज्ञानवादी घोषित करत असतो. पण जेव्हा सर्व उपाय संपतात, गुण येत नाही, तेव्हा आपण पद्धतशीरपणे देवाकडे धाव घेतो. प्रथमतः नाना उपाय करून यश आले तर त्याचं करते आपण स्वतः बनतो. मी केले म्हणून असे झाले, मी केले म्हणून तसे झाले, अन्यथा झाले नसते, अशी आपली दावेबाजी असते. मग शेवटी भगवंत तसे झाले नाही तर त्यापुढे नशीब बस. आपल्याला इष्टदैवत किंवा उपास्य दैवत का पावत नाहीत याचा विचार होणे किंवा करणे जरुरीचे आहे. याचे पहिले व महत्त्वाचे कारण म्हणजे आपण श्रद्धेचा व भक्तीचा जो दावा करतो तोच मुळात खोटा आहे. दुसरे म्हणजे काय मागावे व काय मागू नये एवढे भानही आपण ठेवत नाही. खऱ्या संतांसाठी काही अशक्य नसते. त्यांच्यावर अंतःकरणापासून कार्यभार किंवा भरोसा टाकल्यास ते आपल्याला सांभाळतात, हे मात्र सत्य आहे. तशी सबुरी भक्तास ठेवावी लागते. हा अनुभव आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये देखील वाचलेला आहे, श्री रामचंद्र पाटील यांचा. आणि यामध्ये देखील या ग्रंथामध्ये एकदम डीपली याचं विवरण दिलेलं आहे. हे यासाठी की महाराजांचे जे भक्त आहेत, जे भक्ती करतात, त्यांचा महाराजांवरचा विश्वास अजून द्विगुणित व्हावा. आणि मी दर गुरुवारी हा प्रयत्न करेन की तुम्हाला यामधलं थोडं वाचून दाखवेल, जेणेकरून आपण जी महाराजांची भक्ती करत आहोत, आपण महाराजांच्या जी उपासना करत आहोत, त्यामध्ये आपल्याला अजून जास्त पुष्टी मिळेल, आपल्या भक्तीला पुष्टी मिळेल, महाराजांवरचा विश्वास आपला अजून द्विगुणित होईल. त्यासाठी दर गुरुवारी मी प्रयत्न करेल की तुम्हाला यातलं थोडं वाचून दाखवण्याचा. आणि मला देखील हा ग्रंथ वाचायला खूप आवडतो, कारण की यामुळे महाराजांची जी लीला आहे, जे महाराजांचं जे रसाळ चरित्र आहे, ते अजून आपल्याला समजायला लागते. अतिशय डीपली या ग्रंथामध्ये सगळं काही दिलेलं आहे. श्री गजानन विजय ग्रंथ तर खूप सुंदर आहे. म्हणजे माझ्या अगदी हृदयाच्या जवळ आहे श्री गजानन विजय ग्रंथ. माझे पारायण देखील चालू असतात, तरीसुद्धा मला हा ग्रंथ वाचण्याचा मोह आवरत नाही, कारण की यामध्ये श्री गजानन महाराजांच्या बद्दल अतिशय डीपली माहिती दिलेली आहे. आणि मी ते तुमच्यापर्यंत मला असं वाटते की मी ते पोचवू, कारण जे श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच ऐकायला आवडतील. आणि तुम्हाला देखील जर का असं वाटत असेल की श्री गजानन महाराजांचं मी दर गुरुवारी असं तुमच्यासमोर थोडं का होईना परंतु वाचून दाखवायला सुरुवात करू, तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. म्हणजे तसं तर मी दर गुरुवारी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. परंतु तुम्हाला जर का ऐकण्याची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला हो म्हणून सांगा. आपण दर गुरुवारी असं थोडंसं वेगळं महाराजांच्याबद्दल ऐकलं तर महाराजांची भक्ती आपली अजून पुष्ट होणार आहे, महाराजांवरचा विश्वास आपला अजून पुष्ट होणार आहे. आणि मी तुम्हाला नेहमी करता हे सांगते की महाराजांच्याबद्दल खरंच कधी मनामध्ये संशय घेऊ नका. तुमची भक्ती अतिशय निष्ठेने, श्रद्धेने करा. नक्कीच तुम्हाला अनुभव येणार आहेत. महाराज हे आजपर्यंत एकही भक्त नाही की जो भक्त महाराजांची भक्ती अतिशय निष्ठेने, एकनिष्ठतेने करतो, महाराजांवरती पूर्ण समर्पण होऊन भक्ती करतो, श्रद्धा ठेवतो, त्या भक्ताला अनुभव आलेला नाही. प्रत्येक भक्ताला महाराज अनुभव देतात. भक्त महाराजांना अतिशय आर्त हाक देतो, त्या भक्ताचा हात महाराज कधी सोडत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.